नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत आता सरकार या प्रत्येक लाडक्या बहिणींना 50,000 रुपये देणार। लगेच पात्रता यादी पहा। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या योजनेतील पात्र महिलांना आता 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे। या उपक्रमाचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि छोटे उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देणे हा आहे। अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार हे कर्ज बँकांद्वारे उपलब्ध होईल आणि त्याची परतफेड सरकारकडून मिळणाऱ्या मासिक 1,500 रुपयाच्या अनुदानातून सहज करता येईल। यामुळे महिलांवरील आर्थिक भार लक्षणीयरित्या कमी होईल। कर्ज योजनेची ठळक वैशिष्ट्ये। लाडकी बहीण योजनेतून मिळणारे 50,000 रुपयाचे कर्ज महिलांना नवीन व्यवसाय सुरू करण्यास किंवा सध्याच्या व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत करेल। काही बँका या कर्जासाठी खूप कमी किंवा 0% व्याजदर आकारण्याचा विचार करत आहे। नांदेडसह अनेक जिल्ह्यातील बँकांशी या संदर्भात चर्चा सुरू आहे, जेणेकरून कर्ज प्रक्रिया सुलभ होईल। या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी उपलब्ध आहे। नारी शक्ती दूत ॲपमुळे गावातील महिलांनाही अर्ज करणे सोपे झाले आहे। कर्जासाठी अर्ज करताना आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील आणि उत्पन्नाचा पुरावा आवश्यक असेल। महिलांसाठी नवीन आर्थिक संधी। ही योजना केवळ कर्ज देण्यापुरती मर्यादित नाही, तर ती महिलांना स्वावलंबी बनवण्याची प्रेरणा देते। या निधीचा उपयोग महिला शिलाई मशीन खरेदी करणे, किराणा दुकान सुरू करणे किंवा हस्तकला उद्योग सुरू करणे अशा विविध कामांसाठी करू शकतात। उपमुख्यमंत्री पवार यांनी असेही सांगितले की जेव्हा महिलांना आवश्यक भांडवल मिळते तेव्हा त्या स्वतःसोबतच कुटुंब आणि समाजाचा आर्थिक स्तर उंचावू शकतात। याशिवाय सरकारने महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये बचत गट मॉल उभारण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना थेट बाजारपेठ उपलब्ध होईल। शासनाची पुढील पावले। लाडकी बहीण योजनेसोबतच महाराष्ट्र सरकार महिला सक्षमीकरणासाठी इतरही अनेक योजना राबवत आहे। यामध्ये शेतकऱ्यांसाठी सौर पॅनल योजना, मुलींना KG ते PG मोफत शिक्षण आणि भविष्यात मासिक अनुदान 2,100 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव यांचा समावेश आहे। सरकारने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सरकारी योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। कर्ज योजनेबद्दलची महत्त्वाची माहिती। कर्जाची रक्कम 50,000 रुपये, परतफेड मासिक 1,500 रुपयाच्या अनुदानातून, व्याजदर कमी किंवा 0 बँकेनुसार। अर्ज प्रक्रिया नारी शक्ती दूत ॲप किंवा जवळच्या बँक अंगणवाडी केंद्रातून। पात्रता लाडकी बहीण योजनेत नोंदणीकृत महिला। सूचना ही माहिती सरकारी घोषणांवर आधारित आहे। अचूक आणि अद्ययावत माहिती, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेसाठी संबंधित सरकारी विभाग किंवा अधिकृत वेबसाईटची पडताळणी करावी। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।